कृष्णाला राखी बांधली होती म्हणे द्रौपदीने, पण म्हणून कृष्णाने काही लगेच भेट दिली नाही. प्रेमाला लगेच उत्तर द्यावं लागत नाही. योग्य वेळ आली की ते भरभरून परत द्यावं लागतं. आणि म्हणूनच या रक्षाबंधनापासून अजिबातच हिशोब नको, अपेक्षा नको आणि माझ्यासाठी तू काय केलंस हे तर अजिबात नको. कारण खरंच पाहायला गेलं तर बहिणीपेक्षा भावाचा त्याग हा कधीही श्रेष्ठ असतोच की. बहिणीचं घर सजवताना तो स्वतःचं आयुष्य मात्र हळूहळू रिकामं करत असतो आणि त्याच्या कष्टाच्या संसारातील काहीसा हिस्सा तो बहिणीच्या साडीसाठी राखून ठेवत असतो. तू रडून हसून सुखदुःख सांगते, पण त्याला कुठं सांगता येतं? तुझ्याजवळ माहेर असतं, त्याला कुठं माहेर असतं. आणि म्हणूनच प्रेम करण्याची पद्धत त्याची तुझ्यापेक्षा वेगळी असते. पण म्हणून कमी बोलला म्हणून तक्रार करणं, वहिनी आली म्हणून भाऊ बदलला असं म्हणणं खरंच योग्य असतं का? त्याच्या संसाराच्या राणीला आपल्या आयुष्यात सामावून घेऊ आणि हेच सुख पाहून आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, हेच खरं गिफ्ट या रक्षाबंधनाला देऊ. कारण काही नाती भेटवस्तूंनी नाही तर आयुष्यभर केलेल्या त्यागानं श्रीमंत झालेली असतात. हॅप्पी रक्षाबंधन.